पितृभ्यां नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यो नमः। नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नामो विघ्नसागरशोषणे। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे राम कृष्ण हरि जय जय राम राजा
कीर्तने ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया ये सद्गुरु मुखानी टाळी मुखाने राम दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
कर्तव्यात करा नित्य भजा त्या श्रीवरा भजा त्या श्रीवरा भजा त्या श्रीवरा सर्व भावे कर्तव्यात करा नित्य हरी कर्तव्यात करा नित्य हरी चांचल्य सांडोनी करणे विवेक चांचल्य सांडोनी करणे विवेक जेणे ध्यान सुख जोडत असे जेणे ध्यान सुख जोडत असे कर्तव्यात करा नित्य हरी करा नित्य हरी नामी लक्ष ठेवा नामी लक्ष ठेवा रूपी लावा मन रूपी लावा मन नामी लक्ष ठेवा रूपी लावा मन स्वरूपात गुंतवालोचन स्वरूपात गुंतवालोचन गुंतवालोचन स्वरूपात कर्तव्यात करा नित्य हरी दास म्हणे हरी दास म्हणे हरी भक्तांचा कैवारी भक्तांचा कैवारी दास म्हणे हरी दास म्हणे हरी भक्तांचा कैवारी निजाने करी संरक्षण निजांगे करी संरक्षण कर्तव्यात करा नित्य हरी सर्व भावे
कर्तव्यात करा नित्य हरी स्मरा कर्तव्यात करा नित्य हरी स्मरा पदाच्या श्रीवरा सर्व भावे पदाच्या श्रीवरा सर्व भावे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो माझा आशय जाणून गेले आता उचित ते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे मणिदासावदास जय जय रघुवीर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु माधवनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मंगलमूर्ती 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 कर्तव्यात करा नित्य हरिस्मरा भजा त्या श्रीवरा सर्व भाव चांचल्य सांडवणी करणे विवेक जेणे ध्यान सुख जोडत असे नामी लक्ष ठेवा रूपी लावा मन गुंतवा लोचन स्वरूपात दास म्हणे हरी भक्तांचा कैवारी निज अंगे करी संरक्षण सद्गुरुनाथ महाराज इथे येण्याचं भाग्य एक पहिलं हे आमच्या मित्रांमुळे 4 दिवस सेवा झाली आणि ज्यांनी भारताच्या प्रतिनिधींचं सभासत्व भूषवलं अशा ताई समोर आहेत. नमस्कार. आणि भारत देश इथं आला असं मला हरकत नाही आता असतो. आज 3 गोष्टी एकत्र आहेत. आज संकष्टी चतुर्थी आहे. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे आणि आता आपल्याला अहिल्याबाईंचा विषय मांडायचा आहे. त्या वेळेत बसवायचं नाही कसं. कर्तव्याते करा नित्य हरिस्मरा भजा त्या श्रीवरा सर्व भावे हे पहिलं कर्तव्य. बाकी काय कर्तव्य कर्म पहिले ईश्वर भक्ती मनात बाणावी तैसीच योग्यता ही देवाची निरुपमेय जाणावी मुलांनी अभ्यासाची वेळा खेळात स्वल्पही न दवडावी गेली वेळा येईल पुन्हा अशी गोष्ट कधी न वदावी. इथं उत्सवाला आलो ना आपण राहायला आलो ना मग 6च्या आधी 5 मिनिटं खुर्चीवर असेल पुंडलिक वरदा हे कर्तव्य. चला या या नाही नाही मी हजर वेळेवर तिथे आहे बस बाकी काय. बॉल उशीर झाला 5 मिनिटं उशीर झालं भाऊ तुम्हाला काय असं हे जरूर पाहिजे ते वेळेवर. यांचं लावून जर की 6ला उभा आहे मी इथे का आपल्याला बोलावं लागतं कारण हे कर्तव्य आपलं. ज्या ठिकाणी आलो ते काम पूर्ण करणं बस बाकी काही नाही. आणि त्यांच्या दरबारात होत महाराजांच्या मग त्यांच्या दरबारात ते बसतेत ना सगळं ऐकायला. आम्ही पण वेळच असू त्या ठिकाणी कारण त्यांना कीर्तन प्रिय आहे अत्यंत. सर्व संतांना भगवंतांना अत्यंत कीर्तन प्रिय आहे. त्या कीर्तनात रंगून जावं. मग असं जर विषय तर मी वेळेवरच पाहिजे. परमार्थ सगळा वेळेवरचा विषय आहे. तिथं तिथे वेळ पाळावी लागते. सिनेमाचं तिकीट काढण्यात धावत जातात की माणसं अंधारात ना अगदी जागेवर जाऊन बसतात ना. ते खुर्च्या मंडळात एवढा प्रकाश तरी येत नाही. गोपाल कृष्ण महाराज थोडा वेळ आपले थोडंसं मी कडक आहे बरं का. दुसरं काही नाही लक्षात. आपलं जे काम पूर्ण व्हायलाच पाहिजे. कसं होत नाही केलं पाहिजे ना देखील. असो
कर्तव्यात करा नित्य हरिस्मरा भजा त्या श्रीवरा सर्व भावे सर्व भावाने सर्व भावे शेवटी प्राण तोही वेचावा असं म्हणलंय. कोणासाठी? भगवंतासाठी. आणि त्यासाठी हा जन्म दिलाय ना, बाकी काही नाही. त्यासाठी चतुर्थी व्रत आहे, त्यासाठी एकादशी व्रत आहे, अनेक प्रकारची व्रतं सांगितली. रोज एक व्रत आहे आपल्याकडे, रोज एक 365 दिवसामध्ये जास्त असतील. आज चतुर्थी व्रताचं काय महात्म्य आहे? काय नाही, सकाळी खिचडी खायची आणि संध्याकाळी जेवायचं, बस एवढंच माहिती का? सकाळी खिचडी हाणतोय, दुपारी फळं हाणतोय, चहा करतोय, तरी नामस्मरण मोठं नाही येत नाही. कसं काय जमायचं? केलं पाहिजे. चतुर्थी हे व्रत सृष्टीच्या उत्पत्तीपासून निर्माण झालेले आहे, लक्षात घ्या. ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, याचं कालमापन कसं करावं असा प्रश्न पडला आणि त्याच्यासमोर एक स्त्री उभी राहिली. याला 2 तोंड आहेत, 4 तोंड आहेत, 4 हात आहेत, अशी उभी राहिली. नमस्कार केला तर ब्रह्मदेवाच्या रोमारोमातून संकल्पातून सृष्टी निर्माण झालेली आहे. असं का तसं का त्याला जाऊन विचारायचं, कारण त्याचा संकल्प आहे, तो भगवंताचा संकल्प आहे. ते हात जोडले आणि सांगितलं काय काम आहे आमचं? तुम्हाला कालमापनासाठी बोलवलेलं आहे, यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. ते म्हणले आम्ही काही तपश्चर्या करू का? म्हणले करा. म्हणून गणपतीचा मंत्र त्यांना दिलेला आहे, गणेशाचा. यांनी 1000 वर्ष उपासना केली, 1000 वर्ष. त्याच्या शरीराचे 2 भाग झालेत. एक जो चांगला गोरा भाग होतो तो एका बाजूला, काळा भाग एका बाजूला. शुक्ल चतुर्थीला म्हणजे शुक्ल पक्षाला म्हणतात तो एक बाजूला आणि कृष्ण पक्ष एका बाजूला. आणि सगळ्या तिथीची उत्पत्ती चतुर्थीपासून झालेली आहे, लक्षात ठेवायचं. विनायकीची म्हणून तिला जन्मतिथी म्हणतात. शुक्ल पक्षातली सगळी निर्मिती प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल चतुर्थीपासून झालेली आहे आणि कृष्ण पक्षातल्या सर्व तिथींची निर्मिती कृष्ण पक्षातल्या संकष्टीपासून झालेली आहे. हा मुख्य भाग. दुसरी गोष्ट, गणेशाचे अनेक अवतार झाले, अनेक कोट्यावधी म्हटलं तरी चालेल. 7 कोटी अवतारांचं वर्णन केलेलं आहे, अनेक पुराणात आलेले आहेत. एका दिवसाचे एका तासाचे प्रत्येक अवतारच आहे देवाचं. प्रत्येक चतुर्थीला देवाचा अवतार आहे, प्रत्येक पंचमीला अवतार आहे. आजच्या चतुर्थीला रावणाने फार मोठी उपासना केलेली आहे. रावणाने फार मोठी उपासना केली आजच्या चतुर्थीला आणि ती उपासना करून भगवान गणेशाला प्रसन्न करून घेतलं. पण पुढे उन्माद निर्माण झाला. यासाठी समर्पित भाव पाहिजे. जरा मी असा मोठा वाटलं की पंचायत पडते. अंगी भारीच ताठा सकल जगी म्हणे काय तो मीच मोठा, डोई बांधोनी फेटा निज करी मिरवी जाडसा लांब सोटा, दंडाचा तो सपाटा नित बहु उडवी झोकुनी भांग घोटा, कामी काजी हकाटा समजूत न पडे नर्मदेतील गोटा. मंगलमूर्ती त्याला नर्मदेतला गोटा म्हणले. लक्षात, असे गोटे भरपूर आहेत सध्या. तो तिथून बाहेर काढला की कोरडा पडतो, पाण्यात असेपर्यंत अगदी ओला असतो आणि तो ओला म्हणून घेऊन जावा. असे बरेच गोटे आहेत. कारण अंगी भारीचं ताठ. रावणाला अहंकार निर्माण झाला आणि सगळं निघून गेलं महाराज, सगळं निघून गेलं. ती आजची चतुर्थी आहे. प्रत्येक चतुर्थीला एक नाव आहे, लक्षात ठेवायचं. आणि आजचं वैशिष्ट्य काय सांगितलं? दोन्ही चतुर्थ्यांना भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे. त्यांनी सांगितलं भगवंता आम्ही उपासना केली आहे, आमचं काम काय? कालमापनाचं काम तुमच्याकडे आहे. सृष्टीचं कालमापन संबंध त्याच्यावर सगळं आपलं पंचांग अवलंबून असतं, तारखेवर नाही, तारीख अलीकडची आलेली लक्षात. आणि त्यामुळे काय पाहिजे तुम्हाला? काही नाही, तुम्ही आमच्या ठिकाणी स्थित राहावं, भगवंताने आशीर्वाद दिला. म्हणून प्रत्येक चतुर्थीला भगवान त्या ठिकाणी स्थित आहेत. मग वरद चतुर्थीला म्हणजे पहिली चतुर्थीला वरद चतुर्थी म्हणतात, शुक्ल पक्षातली. मी माध्यान्ह काळी स्थित आहे म्हणून सांगितलं. म्हणून भगवंताचे सगळे जन्म चतुर्थीचे जे आहेत शुद्ध पक्षातले हे दुपारी 12-12:30 नंतर आहेत. म्हणजे तो जो काळ अमृत काळ म्हणलेला आहे. वद्य पक्षातले जे जन्म आहेत ते चंद्रोदय काळी दिलेले आहेत. चंद्रोदय काळीच का दिलेलं आहे? चंद्रोदयाला काय विषय महत्त्व आहे? चंद्रोदयाला देवाला, चंद्रोदयाला म्हणजे चंद्राला नैवेद्य समर्पण करून
तिथीला त्या चतुर्थीला नैवेद्य समर्पण करून तिला अर्घ्य देऊन मग आपण जेवायला बसावं. किती जरी चतुर्थी उशिरा असली तरी सोडण्याची वेळ मग बसावं असं सांगितलेलं आहे. कारण त्याशिवाय ते व्रत पूर्णच होत नाही आहे. तो चंद्राला आशीर्वाद आहे आणि या दोन्ही चतुर्थ्यांनाही आशीर्वाद आहे. शुक्ल चतुर्थीचे अर्घ्य प्रदान वेगळं आहे, संकष्टीचं अर्घ्य प्रदान वेगळं आहे. तिकडे त्या ठिकाणी चंद्र आल्यावर की त्याला नैवेद्य समर्पण करावा आणि तो अतिथी समजून त्याचं पूजन करावं सांगितलं. नैवेद्य समर्पण करावा, अतिथींचा अर्घ्य घ्या, चतुर्थींचा अर्घ्य द्यावा, असले ब्राह्मण त्यांना बोलवावं. मग देवाचा नैवेद्य सांगितलं. लक्षात ठेवा, त्यांना आधी मान दिला ते आणि मग आपण जेवायला बसा आनंदाने. पण भूक लागली म्हणून आधीच जेवला, संकष्टी व्रतात फळ काही मिळणार नाही. लक्षात घ्या, कारण ती देवाची आज्ञा आहे. ही देवाची आज्ञा आहे, याप्रमाणे व्रत करावं. आणि असं व्रत करताना इतक्या वर्ष चालू आहे, अनादी कालापासून. संकष्टी संकट हरण करणारी आपण म्हणतो, सगळेजण म्हणतो. प्रत्येक नावामध्ये देवाचे सामर्थ्य आहे. ह्याच नावात आणि त्याच नाव असं काही नाही. सगळ्या मुलांना लहानपणी शिकवतात ना घराघरातनं. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयुक्कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्नय्य पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो. अजून काय सांगितलंय? त्रिसन्नय्य पठेन्नरा, 3 संधी कालाला पठण करा. न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो. कुठलाही विघ्न राहणार नाही. तो सिद्धदाता भगवान समोर बसलेला आहे मंगलमूर्ती. मग त्याला काय सांगितलं? विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. जपेत गणपती स्तोत्रम षड्भिर्मासे फलं लभेत, संवत्सरेण सिद्धींच लभते नात्र संशयः. एवढी गॅरंटी दिली आहे. लक्ष द्या. करीत नाही आम्ही, काय करणार त्याला? एकदा म्हणलं की झालं. म्हणलं एकदा म्हणून काय होणार आहे? काही होणार आहे का त्यांनी? एवढं सगळं मिळतं ना त्यांनी. काही नाही म्हणून नुसतं देव काही मागत नाही. कारण हे नारदांनी केलंय, भगवंताची स्तुती केली आहे. देवर्षी नारद म्हणजे या गादीचे मालक. जय जय नारायण हरी, जय जय नारायण हरी, सावळ्या नारायण हरी, सावळ्या नारायण हरी, जय जय नारायण हरी. नारदांनी रावणाला परत सांगितलं होते. चतुर्थीचं बरं नारदांनी रावणाला सांगितलं. आणि जेव्हा तो बिघडला, नारद म्हणला आता मला काही सांगू नको, भोग तुझं काय भोगायचं ते. नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी. असं जे व्रत आहे अत्यंत महत्वाचं आहे. चतुर्थीचं उद्यापन कधी होत नाही हे लक्षात ठेवायचं. एकादशीचं उद्यापन करू शकतो आपण, पण चतुर्थीच्या उद्यापनाचा विधी कुठेही सांगितलेला नाही. तो केला जातो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कारण हे आद्य व्रत आहे. तिच्यापासून सर्व तिथींची उत्पत्ती आहे. तिच्या हृदयापासून एकादशी निर्माण झालेली आहे. आणि आपला सगळा व्यवहार भारतीय संस्कृतीतला हा तिथीवर चालतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे. 19 फेब्रुवारी ही सरकारी आली आहे, पण आजची खरी तिथी त्यांची आहे. आपला वाढदिवस सुद्धा साजरा करताना आपण तिथीला साजरा करावा. त्यात वैशिष्ट्य आहे ना. आपलं आपणच राखायचं आहे ना, दुसरं कोण राखणार त्याने? असं जे आहे म्हणून तिथीने साजरा करावा. असा राजा झालाय की सर्वांना आनंद झाला ना. चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, पराक्रम
फार म्हणायला लावणार होतो असं दिसतं एकंदरीत. एक राजा होऊन गेला आणि त्यांना या दोन महापुरुषांनी सहकार्य केले, लक्षात आशीर्वाद दिले. राष्ट्रसंत समर्थ महाराज रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज दोघांचं सहकार्य आहे. दोघांचे आशीर्वाद आहेत. हे गुरु होते का ते गुरु होते का वाद करत बसा, पण दोन्ही गुरु होते विसरू नका. प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म पर सत्तेच्या दारात, आक्रंदत होता धर्म पर सत्तेच्या दारात, शौर्य धैर्य लपले होते पर सत्तेच्या पंकात. मुसलमान आमदारी हैदोस घालत होती बारीक. त्यावेळेचं काव्य आहे, समर्थांनी कसं काम केलं. शौर्य धैर्य लपले होते पर सत्याच्या पंकात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, ती समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वाजवत नाही त्यामुळे बस करता. असो, सगळीकडे आमदानी तशी होती. अशा वेळेला समर्थांचा अवतार आसोत हिमाचल पदभ्रमण केलं. 1100 मठांची स्थापना केली, सामान्य नाही आहे. मारुतीची स्थापना केली, बलवान मा म्हणून सांगितलं सगळ्यांना, आणि एक एक महंत उभा केला तिथं. नुसतं सांगून नाही आले, त्यांनी त्या त्या भागात काम केलं. तेव्हा आपल्याला दिसतंय छत्रपती शिवाजीराजे अग्रण सुटले, सगळ्या ठिकाणी महंतांनी त्यांना मदत केली, विसरू नका. लक्ष द्या, इतिहास वाचावे कळेल. महंतांनी मदत केली. कुठून कसं जायचं, काय करायचं, इतकं सोपं नव्हतं. ते शिवाजीराजे कीर्तनही ऐकायचे, तलवारी चालवायचे. तलवार चालवतो म्हणून कीर्तन ऐकायचं नाही असं नाही, की आनंदाने बसायचे कीर्तनाला आणि बसायचे त्या ठिकाणी आणि आनंदाने ऐकायचे. पण त्याची काळजी कोण घ्यायचं, भगवंत घ्यायचे. पुण्याच्या निवडुंगाच्या पासोड्या विठोबा मंदिरात कीर्तन चालले. कोणाचं, तुकाराम महाराज. कीर्तन ऐन रंगात आलं आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज येऊन बसले कीर्तनाला. सैनिक बरोबर आहेत, पण ही बातमी यवनांना समजली. सबंध वेळा दिला मंदिराला. शिवाजी महाराज कसं बाहेर जातात बघू, आता पकडतोच आम्ही त्याला. हे तुकाराम महाराजांना कळलं. ते म्हणलं, देवा बघ बरं का, तुझ्या कीर्तनाचा आमच्या राजा पकडला गेला तर लोक तुझ्या कीर्तनाला कोणी बसणार नाहीत. संतांचा दावा असतो, देव एकमेकाला दावा करू शकतात, एवढी उपासना असते. आमचा दावा घरात सुद्धा कोणी ऐकत नाही. माणकी गोपाल कृष्ण महाराज अशी स्थिती असते, घरातही ऐकत नाही. देवा पहा बरं का तुम्ही. आणि छत्रपतींचं रूप भगवंताने घेतलं, घोड्यावर बसले. ओ देखो शिवाजी, ओ देखो शिवाजी. सगळे यवन मागे लागले. निवडुंग्या विठाविषयी नेरं त्या ठिकाणी मोठं निवडुंग होतं, ओढा होता त्या ठिकाणी. कोणाचा हात तुटला, कोणाचं पाय तुटलं, कोणाचं डोकं फुटलं आणि पांडुरंग तिथेच गुप्त झाले. त्याला म्हणतात निवडुंगा विठोबा मंदिर पुण्यात. देवाला काळजी द्या. अशा कीर्तनात भगवंत प्रिय, भगवंत रंगून जातो, तिष्ठत उभा राहतो. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे छत्रपतींनी कसबा गणपतीची स्थापना केली का नाही. स्वराज्याची मूर्त रोळली त्या ठिकाणी. काय त्या स्थिती होती पुण्यातली. जिजाऊ लहान मुलाला 12 वर्षाच्या मुलाला घेऊन पुण्यात हिंडत होती. अनेक घरं पडलेली होती, ओसाड झालेली होती आणि एका ठिकाणी एक पहार रोवली होती.
त्या पारीवर एक कवटी टांगलेली होती आणि त्याच्या गळ्यामध्ये जोड्याची माळ घातली होती आणि काय सांगितलं, जो कोणी पुणे वसवेल ना त्याची अशी गत होईल, लक्षात घ्या. असं पाटील ठिकाणी बाळ शिवाजी गदा गदा ती पार हलून फेकून दिली बाजूला, लक्षात घ्या. कवटी बाजूला ओढून टाकली त्या ठिकाणी आणि मग उत्तम रीतीने सुवर्णाच्या नांगराने जमीन नांगरून पुणे उभं केलं. गणपतीची स्थापना केली त्या ठिकाणी. 2 ठिकाणी गणपती येतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या साह्याने स्थापित झाले. एक कसबा गणपती आणि दुसरा खिंडीतला गणपती. ज्या खिंडीतल्या गणपतीला प्रार्थना करून सावरकरांनी पुढे गेले स्वातंत्र्य कार्यामध्ये, तो इतिहास आणखी आहे. गणेश ही देवता 14 विद्या 64 कलांची अधिपती आहे, सर्व देवांची जननी आहे. त्याला परब्रह्म म्हणलंय, त्याला ओंकार स्वरूप म्हणलंय. तो कुठे नाही असं नाही, सगळीकडे आहे, कुठे नाही असं नाही. त्याला शरण जा. लहानपणी श्री गणेश जन्माला येतात ना, का सुरुवात तिथून आहे. सर्व विद्यांचं अधिपतित्व आहे. अशा गणपती आज जर या ठिकाणी चतुर्थी आहे, उत्तम रीतीने व्रत करावं. देवाला मोदक आवडतात. पहिले मोदक कोणी केले जगामध्ये? सावित्रीने केले. सावित्री म्हणजे कोण? ब्रह्मदेवांची पत्नी. तिने केले. किती केले मोदक? 21,000 मोदक केले. घरी केले. गोपाल कृष्ण महाराज घरी केले. कोणा बोलतो? नारळ देव, खोबरं देवाला प्रिय आहे, गुड देवाला प्रिय आहे. नारळाची उत्पत्ती विश्वाच्या बरोबर आहे. अमृताची उत्पत्ती विश्वाच्या बरोबर आहे. असेच पदार्थ देवाला वाहिले जातात. नारळ खरवडून त्यात गुळ घालून ते उत्तम सारणी शिजवायचं. कणिकेत उत्तम ऋतून ते उकडीचे मोदक बरं का, ते देवाला आवडतात. त्यात तांदूळाचे उकडीचे आणखीन आवडतात, लक्षात घ्या. पण ते घरी केलेले जास्त प्रिय असतात त्या सांगितलं. कारण निम्म शरीर तिकडे जातं नाही तर, हे लक्षात घ्या. हे मी चेष्टा म्हणून म्हणत नाही आहे, पण आता सगळ्याकडे तेच चालू आहे. एका ठिकाणी सत्याच्या पूजेला होतो, गुरुजी थांबा म्हणले. म्हणलं काय? देवाची नैवेद्याची वेळ आली. डेक्कन जिमखान्यावरून पोळी येते आहे. गोपाल कृष्ण महाराज म्हणलं तुम्ही जेवायला घाला, तुम्ही जेवा, मी जातो आता. काय बोल नाही लोकांचा. आपल्या हाताने 2 पदार्थ खाऊन देवाला घालवत नाही. कसला वैभव आलाय त्यांचं. कुठली संस्कृती रक्षण आलंय. आणि गप्पा संस्कृतीच्या धर्माच्या मारतात. परमेश्वरानं सगळं दिलं ना, धन विद्वत्ता दिली. थोडंसं कशी मुलांना संस्कार होणार त्या ठिकाणी. 21,000 मोदक केले आणि भगवंताला अर्पण केले. भगवंताला मोदक प्रिय आहे. मोदक म्हणजे आनंद देणारा करणारा तो भगवान मंगलमूर्ती करता त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी उत्तम रीतीने छत्रपतीने स्थापना केली. नंतरचा इतिहास सर्वांना आपल्याला माहिती आहे की या सगळ्या काळामध्ये मित्रपरिवार जमवला उत्तम रीतीने. दादोजी कोंडाने त्यांना उत्तम शिक्षण दिलं. पहिला तोरणा किल्ला घेतला. तोरण बांधिले किल्ल्याचे, स्वराज्याचं तोरण बांधलं तुम्ही. पहिलं तोरणा किल्ला गेला. नंतर राजगडवर त्यांची या ठिकाणी राजधानी स्थापन केली. आयुष्यात एखादा तरी किल्ला बघून यावा शिवाजी महाराजांचा, चालत जाऊन. काय कष्ट असतील त्याच कळेल. एवढं राज्य उभं केलं. छत्रपती झाले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेक झाला, साजरा करतो आपण. तसं आत्ता या ठिकाणी आपण 300वी जयंती अहिल्यादेवींची साधी करतो. याप्रमाणे 50 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांची 300व्या राज्यारोहणाचा महोत्सव झाला होता. त्यात राष्ट्रीय संघाने अनेक पत्रकं वाटली शिवाजीराजांची. शिवसंदेश पत्रक असं दिलं संदेशामध्ये. सांगाय तात्पर्य मी होतो म्हणून सांगितलं होतं. 300 वर्षांतर राज्यारोहण झालं म्हणून या ठिकाणी शिवाजीराजांनी राज्य स्थापन केलं. आणि निघाले. कशाला निघाले? दिग्विजय यात्रेला निघाले. दक्षिणेत 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती, पुढे धावती काळ लागली. देई पायदळ 50,000, देई पायदळ 50,000. दौलाने राजा चाले. मराठी बाणा मोठा दाणेदार जी, मराठी बाणा मोठा दाणेदार जी, मराठी बाणा मोठा दाणेदार जी.
30,000 फौज आहेत, असंख्य पदाती आहेत, 30,000 स्वार संगती, पुढे धावती काळाला भीती, दै पायदळ 50,000, डौलाने राजाचा आले भरदार. हत्तीवर शिवाजी बसलेत, तो भगवा झेंडा पुढे फडकतोय. 50,000 स्वार बरोबर आहेत, पंतप्रधान बरोबर आहेत, अनेक सैनिक बरोबर आहेत, बलदंड असणारे सैनिक बरोबर आहेत. आणि तेवढ्यामध्ये हंबीरराव मोहिते आले, कुणीसाद केला, महाराज नमस्कार केला. काय झालं? मादंडा अक्कण्णा नावाचे बादशाहचे कुतुबशहाचे नोकर इथं आलेत, सरदार आहेत. ते म्हणतात आमच्याकडे राहून जा. शिवाजीराजे आले ते तर जाता आता इथं मुक्काम करून जा. राजांचा अधिकार मोठा होता. अनेसा राजे आलेत का? कुतुबशहाचं आदिलशहाचं भांडण होतं, कुतुबशहाचं मोगलांचं दिल्लीच्या भांडण होतं, शिवाजीराजांचं त्यांचं भांडण होतं. जो एकमेकाचे वैरी आहेत ते आपले मित्र, हा कायदा आहे तिचा. भांडण करतात म्हणून कुतुबशहाने हा डाव साधला की शिवाजीराजे आपल्या मागे आला ना काय अडचण नाही त्याची. मादण्डा कंडाना मे बंधुवर्य ते दोघे, आणि त्या ठिकाणी ते म्हणलं आम्ही हात बांधून आलेत, राजांसमोर आपल्या उपरण्यात हात बांधून आलेत आणि दोघांनी अशी मान खाली घेतली. हंबीरराव मोहिते नावाने हंबीर, लढायला खंबीर, मनाने गंभीर अशी होती. आणि ते म्हणाले राजाचा निरोप घेऊन आलेत, कुतुबशहाचा. काय म्हणतात की इथे मुक्काम करा. राजे म्हणले एक नाही दोन माणसं, 80,000 फौज आहे, सगळ्यांची व्यवस्था करू. 80,000 फौजेची व्यवस्था करू. आता 8 माणसं आली तरी होत नाही. गोपाल कृष्ण महाराज 80,000 मान्य केलं. तरी राजाने होकार दिला. एका मोठ्या मैदानावर सबंध फौज थांबली, राहुट्या तंबू पडले. शिवाजीराजांचं शाब्यानं उभा राहिलं त्या ठिकाणी. आणि प्रत्येक मावळा 5-5 जणांचा एक भाग, एकाने एक भाला रोवला, दुसरा भाला रोवला, त्याच्यावर तिसरा भाला टाकला, त्याच्यावर एक घोंगडी टाकली, झाला तंबू तयार. आपापली शेगडी पेटून स्वयंपाकीला सुरुवात झाली. कोणी आणून नव्हतं दिलं, प्रत्येकाची शेगडी वेगळी, 3 दगडाची तोंड बांधायची. एवढ्या सैन्य स्वयंपाक किती वेळ लागेल कल्पना करा. प्रत्येक राजाचा शिपाई जो होता ना, तो शिवाजीराजाचा हा स्वयंभू होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच कुतुबशहाचा नोकर येऊन म्हणतोय, वजीर त्याचा आला, महाराजांना कोणी साथ केला, नमस्कार केला, मुजरा केला आणि म्हणतोय की आमच्या राजाची इच्छा अशी आहे की तुमच्याकडे एवढे सैनिक आहेत. हो म्हणे आहेत. तुमच्या बरोबरचा एखादे सैनिक आमच्या हत्तीबरोबर खेळेल का? आमच्या राज्यातल्या हत्तीवर खेळेल का? म्हणले खेळेल. म्हणले राजाचे जे होते चिटणीस ते म्हणाले आमच्याकडे 30,000 फौज आहे, घोडेस्वार. 30,000 हत्ती तुमच्याकडे आहेत का? काय विश्वास आहे पा आपल्या सैनिकावर. 30,000 आहेत तो घोडेस्वार आमचे आहेत. तुमचे 30,000 हत्ती आणा, प्रत्येक मावळा एका हत्तीवर खेळेल. म्हणले ते म्हणले एक तर परीक्षा पाहू, शेतावरून भाताची परीक्षा. महाराजांना सांगितलं. महाराज म्हणले हो बरोबर चालले ना, हे कीर्तनकार आहेत ना, असं काय करतात. हो म्हणून सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी गावात दवंडी पिटवली. शिवाजी राजांचा एक मावळा हत्तीवर झुंज खेळणार. प्रांगणात प्रचंड लोक जमले त्या ठिकाणी. एका बाजूला छत्रपतींचा आसन मांडले, एका बाजूला कुतुबशहाचं आसन मांडले. आणि शिवाजीराजाच्या मागे रांग लागली सैनिकांची. महाराज पाठवा, महाराज मला पाठवा, महाराज मला पाठवा. कुठं? हत्तीवर झुंज खेळायला. सामान्य गोष्ट होती का? काय विश्वासाच्या मनगटावर काय भेळ झालं जायचं होती तिथं? नाही असं काय. मला पाठवा, मला पाठवा.
शिवारामन टाळी वाजवली. असा आकडा केला 4 हात. चौथ्या रांगेतला चौथा शिपाई पुढे आला, मुजरा केला. महाराज काय इच्छा आहे? कशाला बोलावलं कळलं का? हो. हत्तीवर झुंज केली तुम्ही, हत्ती मागे गेला, तुम्ही जिंकलात, बादशाह दगाफटका करणार नाही. पण तू मारला गेलास तर बादशाह निश्चित दगाफटका करणार, लक्षात घ्या. शेतावर भाताची परीक्षा आहे. महाराज फक्त आशीर्वाद द्या. आई भवानीचा आपला आशीर्वाद. महाराजांनी मुद्रा केला, सगळ्या अंगाला तेल बांधलं, लंगोट कसला आणि हा निघाला. याचं नाव आहे येसाजी कंक. गोटी सारिखे शरीर जाते, छोटा उठला येसाजी. छोटा उठला येसाजी, भरली गर्दन भरली छाती, भरलेली नयने पिळल्या मांड्या, पिळलेले होते दंड, कपावावरे घट्टा मोठा, जाऊनिया झाले थंड, पाहुनिया झाले थंड. असा येसाजी बाहेर पडला, मुजरा केला महाराजाला, समाजाला नमस्कार केला. राजे, आई भवानी मला आशीर्वाद द्या. मस्त माजला हत्ती आला, भाला मारून चिडविला. राजाने मधोमध तारी उभा करायचा त्याला तारी थोडी बाजू वर बसलेला माहूत तरी अंकुश मारल्या, हत्ती उसळला एकदम. मस्त माजला हत्ती आला, भाला मारून चिडविला. येसाई अंगणात तिथे आलाय त्या मैदानात. येसाई आला त्या ठिकाणी आणि दोघांनी एकमेकाशी नजर एकमेकाकडे गेली. येसाई कसा होता? येसाईच्या कंकाच्या गावी जाऊन आले. ती अजूनही तलवार तिथे येते, एवढी मोठी तलवार आहे, 2 हाताने आपल्याला उचलत नाही, आज ती तलवार तिची. मावळातल्या रात्रीला राहणारा रोज किमान 2500 दोर आणि 5000 बैठक मारायचा रोज. कपाळावरी घट्टा मोठा, पाहुनिया झाली थंड. कपाळावर मोठा घट्टा होता त्याच्या. प्रॅक्टिस कशी करायची? हातात वीट घ्यायची आणि डोक्यावर मारायची आपल्या, बरं का, डोक्यावर मारायची. विटीचा तुकडा उडून पलीकडे पडायचा. असा घट्टा पडला होता. याने जर बोकडाला धडक मारी तर बोकड मारेल, पण याला काही होणार नाही महाराज. अशी ताकद कमवलेली होती. अशाच माणसाला पुढे पाठवलं. त्यांनी हत्तीला मुजरा केला महाराज. एक दांडपट्ट्याचा वाट ठोकला हत्तीवर. हत्ती गरकन फिरला आणि त्याच्या मागे लागला. दुसरा वार, तिसरा वार, लोक बघतात सगळे त्या ठिकाणी. आणि तेवढ्यामध्ये रक्ताचा तो चिखल मारला, पडला तो येसाजी हो. हातावर हत्तीच्या अंगातलं रक्त, याचा घाम खाली पडले, त्यात घसरला तो. हत्तीच्या 2 पावलाच्या पुढे पुढच्या 2 पावलं खाली गेला. हत्तीने पाय उचलला. सगळे म्हणले मेला मेला येसाजी, निश्चित मेला. आणि हत्तीने सोंड वर केली विजय झाला म्हणून. येसाजीने हळूच त्याच्या पायाच्या मधून हात काढला वर आणि पट्ट्याचा जो वाल केला तो हत्तीची सोंड उडवली महाराज. सोंड उडवली हत्तीची. हत्ती चीची करतोय. मौत म्हणतो आगे बढो, आगे बढो. कसला मौत आगे बढतोय? सोंड तुटली, रक्ताचा पाठ व्हायला सुरुवात झाली. हत्ती जो डुलत डुलत जो पडला तो पेटीवाळीच्या बाजूला पडला. काय करताय? सगळे आनंदी आनंद झाले. छत्रपती शिवाजी महाराज. आनंद सगळ्यांना झाला. एवढं सगळं करून हा जो होता येसाजी कंक आपल्या ओळीत जाऊन उभा राहिला. पुढे पुढे केलं नाही त्यांनी, ते लक्षात घ्या. आता नुसता बॅश लावला कशाचा? मी इथला स्वयंसेवक आहे तर पुढं पुढं इतका करत असतो मनुष्य, काम तर करतच नाही. गोपाल कृष्ण महाराज. लोकांना पुढं करायची फार सवय, काम राहिलं बाजूला. आपल्या ओळीत जाऊन उभा राहिला तिथे. आणि बादशाहानी 5000 मोरा चांदीच्या ताटात घातल्या, उत्तम वस्त्र. आणि कुठे तो तुमचा
सैनिक कुठे म्हणून त्याला पाचारण केलं. यसाजी कंकाल महाराज म्हणले जा, मी नाही जाणार म्हणले. ही तुमचा आशीर्वाद आहे महाराज, आपल्या चरणापाशी ठेवतो. आलेलं महाराजांच्या चरणापाशी ठेवलं आणि परत ओळीत जाऊन उभा राहिला. याचं नाव कर्तव्य आहे. लक्षात घ्या, राष्ट्रासाठी काय करायचं हे कर्तव्य आहे. असा जो वागला ना त्यांचं चरित्रगान करायचं, म्हणून ती तिथे साजरी करायची. आज छत्रपतींची शिवाजीराजांच्या जयंती आहे ना, असा एक एक माळा घडवला. हे महत्त्वाचं आहे. आणि हे घडवण्यासाठी कष्ट लागतात, नितांत प्रेम लागतं, आपुलकी लागते, स्वतःचं अस्तित्व टिकवावं लागतं. ते संस्कृती धर्मातून टिकणारे देव देश धर्म याचाच प्रचार आपण केला पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. महत्त्वाचं आहे. वागण्यात अडचण. शिवाजीराजाला मदत केली. आज तोच आदर्श देवी अहिल्याबाईंनी पुढे ठेवला ना तिने, की छत्रपतीचं आदर्श चरित्र त्यांचं वर्णन केलं. त्यांच्यापुढे आदर्श तो होता. छत्रपतींचा उत्तम वारस संभाजी आहे, तसा बाजीराव पेशवे पण आहेत महाराज. उत्तम आदर्श त्यांचा, ज्याच्या आयुष्यात एकही लढाई हल्ल्याची नोंद नाही, सगळ्या लढ्या जिंकल्या. काय सामर्थ्य असेल. महाराष्ट्रातून दक्षिणेत आणि वरपर्यंत गेले ते. चरित्र पुढे ऐकाल ते आपण. महत्वाचा मुद्दा असा आहे, कर्तव्या ते करा नित्य हरिस्मरा, भजा त्या श्रीवरा सर्व भावे, सर्व अर्पावे शेवटी. भगवंताला स्मरण करून, भगवंताला अर्पण करून तू माझ्याकडून करून घेतोस हा भाव मनामध्ये पाहिजे. सर्व क्षेत्रात पाहिजे. लक्षात घ्या, जे चांगलं आहे त्याच्यामध्ये भगवंत उभा राहतो. ज्यात तो देवाची हानी आहे, राष्ट्राची हानी आहे, समाजाची हानी आहे, त्या ठिकाणी आशीर्वाद मिळत नाहीत. हे पक्क लक्षात ठेवा. काही लोक चोरी करायला जाताना सुद्धा देवाला नमस्कार करून जातात, नाही का? जातात का नाही? यश मिळतं, पण एकदा अडकलं की सगळंच जातं. लक्षात घ्या. पण इथं अडकण्याचा विषय नाही, देवाचा आशीर्वाद राहतो. कर्तव्याती करा नित्य हरिस्मरा. नित्य हरिस्मरणासाठी काय केलं पाहिजे? भगा त्या श्रीवरा सर्व भावे. मुख्य मुद्दा आहे चांचल्य सांडोनी करणे विवेक, जेणे ध्यान सुख जोडत असे. ध्यानाला बसतो आपण, पण मग इकडे तिकडे मन धावतं ना. मन धावतंच इकडे तिकडं, त्यात काही वाद नाही. इथं बसतरी धावतंय, आता धावतोय की नाही? पंत म्हणतात मन ही ओढाळ गुरु, मन ही ओढाळ गुरु, परधन पर कामिनी कडे धावे. यास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. ते म्हणतात मन हे ओढाळे, सारखं धावतं, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. एका ठिकाणी स्वस्त बसत नाहीये, त्याला खेचून आणावं लागतं. त्यासाठी स्वतः बसावं लागतं. जोपर्यंत व्यवहारात आहोत ना, हिंड फिरतो तोपर्यंत मन जागेवर येणारच नाही. कधी जागेवर बसतो ना की मग ते इकडे तिकडे धावत नाही. गेलं तरी त्याला सांगायचं इकडे पहा, आणि ते खेचून आणावं लागतं. ते काही वेळ बसतं, परत दुसरा विषय मनामध्ये येतो. आपण रंगून गेलो की लगेच चहाचा कप पुढे येतो, असं होतं. आपण ध्यानाला बसतो ना की काही कुणी असू नये, कोणी आजूबाजूला. आपली ध्यानाची खोली स्वतंत्र असावी, पूजेची खोली स्वतंत्र असावी, आणि त्यामध्ये उत्तम रीतीने आपला परमार्थ करावा. सगळ्यांना घेऊन परमार्थ त्यांनी करावा. लक्षात घ्या. मानवनाथ महाराज करावा, संतांनी सगळ्यांना घेऊन गेला, पण आधी स्वतःची तयारी केली उत्तम रीतीने. हजारो लाख माणसं जोडली गेले आणि आधी 100-125 वर्षांचं नाव घेतलं जातं. हे संतांचं कार्य आहे. का? चांचल्य सांडून करणे विवेक. चांचल्य सांडून करणे विवेक. परमार्थ हा विवेकाचा करण्याचा आहे, करून टाकला असा विषय नाही. जेणे ध्यान सुख जोडत असे. ध्यानात सुख पाहिजे असेल ना, बसा. परवा मी हा विषय सांगितलेला आहे, म्हणून आपण रोज थोड्या वेळ बसतो, 1-2 मिनिटं. ती शक्ती जागरण झाल्यानंतर गुरुकृपेने हळूहळू या पश्चिम मार्गातून वर येते. त्यावेळेस अनंत क्रिया होतात. या क्रिया म्हणजे मागचे झालेल्या जन्मातल्या असलेलं कर्म आहे आपलं. हे कर्म नाहीसं झाल्याशिवाय या जीवाला मुक्तता नाही. किती जन्म, मग किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. किती भावे हो फजित, किती भावे हो
किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजित. आपलं काही चांगलं प्रारब्ध असल्यामुळे आपल्याला इथे यावंसं वाटतं. सगळेच गुरुपदा ठिकाणी जात नाहीत. निश्चित चांगलं प्रारब्ध आहे, पण ते वाढवायचं नाही. प्रारब्ध वाढवायचं याचं तर काय करायचं, ते ओळखून इकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. ते सत्कर्म म्हणलंय. परमेश्वराला ओळखण्याचं कर्म आहे, त्याला सत्कर्म म्हणलंय, बाकी काही नाही. परमेश्वरा वाचून जे जे कर्म केलं जातं ते प्रापंचिक आहे, त्याला अर्पण करायचे. इथे प्रपंच आणायचं नाही अशी काळजी घ्यायची. आपण मागायचं देवाकडे, पण किती काळ मागणार. सारखंच मागत बसला देवी कंटाळतो का नाही. हा सारखाच मागतो माझ्याकडं, हे दे ते दे ते दे ते दे. मनुष्य देखील कंटाळतो का नाही. सारखंच मुलगा मागत बसला, बायको मागत बसली आहे असं म्हणतो का नाही. सगळे अनंत कोटी माणसं त्याच्याकडे येतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात आणि कोटी गोष्टी मागून नेतात. तर काय करणार त्याला. कधीतरी थांबाल का नाही. कर्तव्य ते करा. नित्य हरिस्मरा. त्याचं स्मरण असेल ना, तोंडातनं शब्द येणार नाही हे दे ते दे म्हणून. भजा त्या श्रीवरा सर्व भावे. सकाळ दुपार संध्याकाळ तर अशी कुठली वेळ नाही, जेव्हा जमेल तेव्हा करा. हा एक भाग. आणि काही मुहूर्त सांगितलं. ब्राह्म मुहूर्त आहे, माध्यान्ह काळ आहे आणि संधी काळ आहे. रात्र संपताना आणि दिवस उजाडताना ब्राह्म मुहूर्त सकाळच्या वेळेस सांगितलं आपल्याला. सकाळ संपताना दुपार सुरू होताना माध्यान्ह काळ सांगितला. अपराह्न काळ त्याला म्हणलं आहे, त्याला अमृत काळ म्हणलं आहे. आणि संध्याकाळची वेळ आत्ताची. इथे केलेली साधना आणखीन फलद्रूप होते. वेळेलाही महत्त्व आहे, मुहूर्तालाही महत्त्व आहे, पण बसण्यालाही तितकंच महत्त्व आहे. लक्षात घ्या. आपण बसायचं आणि मग त्या क्रिया होत असताना अनंत जन्माची असलेली जी दोष आहेत ते निघून जातात. पण ते बसावलं एका 5 मिनिटांनी काही होत नाही. तासन तास. योगीराज गुळवडी महाराज आपल्या गुरुदेवांच्या आश्रमात साधनेला बसले. किती तास बसले अंदाजे. 14 तास. जे मांडी घेऊन बसले हल्लेच नाहीत. बाकीचे शिष्य घाबरले. काशीच्या सिद्धविवाह आश्रमात घडलेली घटना आहे. त्यांचे गुरूंचे गुरु म्हणले शंकर पुरुषोत्तम तीर्थ, त्यांना हलवू नका म्हणले, आपण खाली येतील, काळजी करू नका. 14 तास काष्ठ समाधीमध्ये. प्रत्यक्ष पाहिलेले लोक आहेत. हे घडू शकतं का. याची ते आढळला घडू शकतं. फक्त बसायला पाहिजे. हे कर्तव्य आहे. बाकी साऱ्या गोष्टी मनुष्य करतोच, सांगावं लागत. नित्य हरिस्मरा भजा त्या श्रीवरा सर्व भावे. चांचल्य सांडवणी करणे विवेक, जेणे ध्यान सुख सोडत असे. त्यासाठी काय केलं पाहिजे. नामी लक्ष ठेवा, नामी लक्ष ठेवा, रूपी लावा मन, गुंतवा लोचन स्वरूपात. नामाच्या ठिकाणी तळाकर व्हा, म्हणजे अखंड नामस्मरण घ्या. गुंतवा लोचन स्वरूपात. आतमध्ये पहा. लोचन शब्द वापरला, डोळेने शब्द वापरला माऊलीने. रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन. सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा सुख झाले. सारी आपोआप सुख झालं. आत पाहिल्याबरोबर परमार्थ सगळा आतला विषय आहे. सगळ्या अभंगातून हेच निवेदन आहे. फक्त पाहण्याची गरज आहे. लोचन शब्द वापरला आणि आत पहा. डोळे बाहेर बघतात. आपण व्यवहारात म्हणतो ना, डोळे उघडेत का नाही असं म्हणतो का नाही. लोचन उघडेत नाही बघतो का म्हणतो का नाही. डोळे उघडेत, आत पाहिजे. आणि त्या आतल्या परमेश्वराला पाहायला सुरुवात झाली ना, असा प्रकाश दिसेल, ज्वाला दिसतील, डोळ्यापुढे प्रचंड तेजी दिसेल. हे सगळं डोळे बंद करून लक्षात घ्या. डोळे उघडे ठेवून साधना करणारी माणसं आहेत, पण त्यांना तसा आशीर्वाद असतो. लक्षात घ्या.
बाकी सगळ्या गोष्टी डोळे उडे ठेवून करायचे, इथे डोळे मिटायचे का? आत पाहायचे म्हणून. आत पाहताना डोळे बंद ठेवावेत आणि आत पाहायला सुरुवात झाली की आतला देव प्रकट झालेला दिसेल. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी, मग तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून स्वरूपाला विशेष महत्व. स्वरूप म्हणजे हे ते एकच आहे ना. तो अंशरूपाने आतमध्ये आहे. जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत चलनवलन चालू आहे. तो निघून गेला की कोण विचारतो याला? लवकर उचला म्हणतात नाही का? अशी स्थिती आहे. त्यामुळे याची देही याची डोळे करायचं असेल तर नामी लक्ष ठेवा, रूपी लावा, मन गुंतवा लोचन स्वरूपात. दास 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 म्हणे हरी, भक्तांचा कैवारी, निज अंगे करी संरक्षण. असा जो भक्त वागतो तसं भगवान स्वतः येऊन रक्षण करतात. जो असा वागत नाही त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. हे फक्त आपण त्या कोटीत जायचं. पण तो एकदम होईल का? हळूहळू एकदम होणार नाही. त्याची वेळ द्यावा लागेल ना. तो वेळ हाच वेळ. कीर्तनाचा संस्कार, सद्गुरूंच्या दर्शनाचा संस्कार, वाचनाचा संस्कार, आरतीचा संस्कार, नामस्मरणाचा संस्कार हा वाढत गेला की ती पुण्याही वाढत जाते आपोआप. आणि ती वाढली की तिथं क्षण लागत नाही. देव लगेच समोर येतो. देवाकडे लांब येऊन काही नाही बरं का, वेळ काही नाही. आपली अनुभूती आली, आपण तिथं भिडलो जाऊन आणि त्या दोन्ही किरण एकत्र आले की लगेच दर्शन आहे. लगेच दर्शन आहे. याचं नाव अनुभूती आहे. आपण या तत्वावर चाललेलो आहोत. अनुभूती, उपरती, संमती आणि गती. मग संमती भगवंताची. आपल्या कार्याला, आपल्या उपासनेला यश प्राप्त होतं ही त्याची कृपा आहे. ज्याची सेवा करतोय त्याची संमती पाहिजे ना. मग गती आहे. कुठली गती? उत्तम गती. म्हणजे पुढचा जन्म नको, हीच उत्तम गती आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचे का? नको. याची देही याची डोळ सोडायचं ना. म्हणून हे कर्तव्य. कर्तव्य कर्म पहिले, ईश्वर भक्ती मनात बाणावी. हे सूत्र आहे. तैसीच योग्यताही देवाची निरुपमेय जाणावी. मोरपंतांचं काव्य आहे. बऱ्याच ओळी आहेत. मुलांनी अभ्यासाची वेळा, खेळात स्वल्पहीन दवडावी. गेली वेळा येईल पुन्हा अशी गोष्ट कधी नवदावी. अशा अनेक कर्तव्याच्या गोष्टी असतात, त्या आपण पार पडतो. पण ज्या कर्तव्यासाठी पाठवलं तेच विसरून जातो. ते करायचे, हे करायचे, हे करायचे, हे करायचं, हेच राहून जातंय. पुन्हा पुन्हा इकडे पहा, पुन्हा पुन्हा इकडे पहा. आणि आपणच आपल्याला सांगायचं, आपल्याला दुसरं कोणी सांगत नाही. परवा मी शब्द विचारला की आपल्याशी जर कोणी परमार्थाच्या गप्पा मारत असेल, तुमची साधना काय झाली, आपले गुरु कोण, अनुभूती काय, म्हणजे ज्याला त्यातला अधिकार आहे, तर आपण भाग्यवान आहात. याच्यात तो कोणी विचारतं का? फ्लॅट कुठं घेतला आहे, फर्निचर कुठलं केलं आहे, गाडी कुठली घेतली आहे, किती पिक्चर पाहिले वगैरे वगैरे, याच गप्पा चाललेल्या असतात. यातनं काही हे सगळं इथंच राहायचं आहे. आपल्यावर काही यायचं नाही. आपल्यावर फक्त सत्कर्म येणार आहे. सत्कर्म पहिले, ईश्वर भक्ती मनात बाणावी. म्हणून सत्कर्माला विशेष पाहिजे. सत्कर्मच म्हणजे भक्ती नाही, त्याच्या पुढे जायचंय. ही सुरुवात आहे. सुरुवात आहे. तिथपर्यंत जायला अनेक पायऱ्या आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही पायऱ्या आहेत ना सगळ्या. श्रवण भक्तीने पहिली, ऐकल्याशिवाय काय बोलू शकतो, नंतर कीर्तन आहे. पण या कशात जर आम्ही वेळ काढला नाही तर कसा वेळ मिळणार? भगवंत आपल्याकडे पाहत नाही. आपणही इथपर्यंत जायला पाहिजे, बसलं पाहिजे. पुन्हा पुन्हा याची देही याची डोळा. आपणच विचार करायचा आणि पुढं जायचं. म्हणून मूळ अभंग सांगतात, कर्तव्यात करा नित्य हरी स्मरा. कर्तव्यात